ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्री ओम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभूं वशिष्ठं शतकोटिपराशरं च व्यासं शुकं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं सहस्रामृतं च तन्त्रं श्रुति पुराणानां नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं सुप्रभाषितो नित्यं शुभं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुनाथेति मुक्तिवेदविभाति व्योमवद्विरक्तन्याय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्री ओम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री सद्गुरु महाराज यांच्या अशी प्रसादाने हा आपला शक्तिपात मंदिराचा सत्संग सुरू आहे। सत्संगामुळे काही विषय असे उभून जातात त्या विषयांचा लाभ सगळ्यांना होतो। शक्तिपात मार्ग हा असा मार्ग आहे का जीवनातल्या अनेक घटनांना आणि शरीरातल्या अनेक स्थळांना स्पर्श करणारा असा विषय म्हणजे अंतर्बाह्य असा हा साधनेचा प्रकार आहे। बाह्य जगतामध्ये आपण वाचतो काल जो विषय होता तो सगळा बाह्य जगताचा विषय होता। आपल्याला पंच व्यक्तीचं महत्व सांगितलं। ह्या ज्या 5 वृत्ती आहेत त्या आपल्या देहातही आहेत आणि त्या जगामध्ये आहेत। जगामध्ये का तर जगामध्ये विषय आहेत आणि वृत्ती आपल्यामध्ये आहे आणि विषयांचा आणि वृत्तीचा संबंध आहे। असा हा प्रकार असल्यामुळे शक्तिपाताच्या साधनेमध्ये शक्तीला आपल्या शरीरामध्ये असलेल्या वृत्तीलाही संपर्क आहे। वृत्ती शून्य करायचं
आता भीती शून्य करताना या भीती आणि इंद्रिय बाह्य जगाच्या विषयांकडे धावणार, तुमचा देह आहे तो तुमचं काय जाणार म्हणून संपूर्ण निवृत्ती ज्याला निरोध म्हणतात तो साधकाला तत्काळ प्राप्त होत नाही आणि करूनच होत नाही. देह राहणार, जर देह राहणार असेल तर ते देहाची इंद्रिय विषयांकडे जाणार, विषयांचा बोध होणार. मग काय करायचं? ह्या वृत्ती ज्या आहे त्यांचा सेवन करायचा, त्यांच्यावर नियंत्रण करायचं. आणि हे नियंत्रण करण्याचं कार्य शक्ती करते. वृत्तीला आपण पकडू शकत नाही, वृत्ती आपल्याला माहिती. बघा ना, 5 वृत्ती तरी खूप मोठी आपल्याला. या 5 वृत्तीमध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्थिती या 5 वृत्ती आहेत. तेव्हा या 5 वृत्तींचा आपल्याला संयम करायला पाहिजे, याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सारी गोष्ट बघायला त्याची कुठली वृत्ती घेतली, निद्रा घेतली, स्मृती घेतली, विकल्प विपर्यय घेतला, कोणते प्रमाण घेतला, कोणत्याही वृत्ती ही अपाद झाली तर ती आपल्या जीवनामध्ये काय सगळी व्यापून राहील. वृत्ती ही व्यापक आहे, ती मनामध्ये शिकावी बाहेर जाते. म्हणून या वृत्तीला संयमित करा. पण संयमित करा म्हणजे काय करा? वृत्ती तर आपल्या हातात नाही. मग ती जी शक्ती आहे तिच्या मार्फतच हे कार्य हीच ते करू शकते. म्हणून साधनेची किती आवश्यकता आहे हे काल आपल्याला सांगितले. आज आपल्याला तो विषय थोडासा पुढे. तेव्हा शक्तीचे 2 क्रम आहेत. हा विषय सुद्धा लक्षात ठेवण्याचा शक्तीचे क्रम. शक्तीचा एक क्रम आहे प्रसव क्रम. प्रसव म्हणजे निर्माण करणे, जन्म देणं. आणि शक्तीचा दुसरा क्रम आहे प्रतिप्रसव क्रम. प्रसव आणि प्रतिप्रसव अशा 2 क्रमाने शक्ती कार्य करते आपल्या देहामध्ये. तेव्हा त्या दोन्ही गोष्टी समजून घ्या. प्रसव करते म्हणजे निर्माण करते. आपल्या देहामध्ये येणारे संस्कार, विकार, नाना प्रकारचे गुण, भावना, वासना या अनेक गोष्टी आपल्या देहामध्ये येतात. या कर्मांनी येतात. परंतु शक्तीशिवाय होत नाही कर्म. म्हणजे शेवटी असंच बोलावं लागतं की शक्तीच्या आपल्या इंद्रियामध्ये असणारी ही शक्ती हे सगळं जमवते आपल्या देहामध्ये निर्माण करते. निर्माण करण्याचं कार्य शक्तीच आहे. मी जगत तिने निर्माण केलं आहे. या जगाचे असंख्य पदार्थ विषय तुम्ही निर्माण केले. मग जसं बाहेरचं जग ती निर्माण करते तसं आपल्या देहामध्ये सुद्धा एक विशाल जग तिने निर्माण करून ठेवले. आपल्याला माहितीच नाही काय केलेलं आहे. त्या देहामध्ये तिने आपल्या मनामध्ये अनेक संस्कार घडले, चित्तामध्ये घडले, अहंकारामध्ये अहंभाव घडला. काय केले तिने? चक्रांमध्ये अनेक गोष्टी घडून ठेवल्या. शक्तीमुळेच घडतंय. पण हे कसं क्रमामध्ये घडतं एक गोष्ट लक्षात ठेवा. शक्ती जेव्हा आपल्या देहामध्ये कसं क्रमात चालते त्यावेळेला ती निर्मितीचं काम करते. मनुष्य वाईट किंवा चांगला का?
तर चांगलेपणाचे जे गुण आहेत आणि वाईटपणाचे जे दुर्गुण आहेत ते त्या शक्तीच्याच आधाराने निर्माण होतात देहामध्ये. गुणांची उत्पत्ती शक्तीनेच होते. तात्पर्य असं की बनवण्याचं कार्य हा देह धरण्याचं कार्य ही शक्ती करते. जेव्हा हे असं कार्य ती करते त्यावेळेला तुला प्रसंक्रमाची शक्ती होतात, निर्माण करणारी शक्ती होतात. आणि ही शक्ती जागृत झाली. तिचा पहिला जो प्रसंक्रम आहे तो पूर्व भागातून जातो. पूर्व मार्ग आहे तिचा. श्वास घेतो आपण. श्वास घेतल्यानंतर घेतलेला श्वास कुठे कुठे पसरायचा, कोणत्या इंद्रियांना तो द्यायचा, त्याचा प्राणामध्ये कसा बदल करायचा आणि त्या प्राणांचे प्रकार कसे करायचे, ते प्रकार त्या शरीराच्या दृष्टीने कसे उपयुक्त आहे, हे सगळं निर्माण करण्याचं कार्य शक्ती करते पूर्व मार्गामध्ये. परंतु जेव्हा ती जागृत होते ती मूलाधाराखाली घेतलेली आहे. मूलाधार चित्र पाठीच्या कण्याच्या खाली यशस्वी. त्या पाठीच्या कण्याच्या खालचं शेवटचं जे चक्र आहे आपलं ते मूलाधार चक्र आहे. ते पृथ्वी तत्व आहे. तेव्हा पृथ्वीवर निळ्या गोष्टी ज्या घडतात तिथं बाहेर घडतात तेच कार्य शक्ती आपल्या या मूलाधारामध्ये निर्माण आहे. ते अनेक प्रकारची आवरण घालते. बुद्धीवर आवरण घालते, मनावर आवरण घालते, आत्म्यावर आवरण घालते. हे आवरण म्हणजे झाकण निर्माण करण्याचं कार्य शक्तीच आहे. तेव्हा शक्ती ज्या वेळेला गुरुकृपेने दृश्यली ती जागृत होते त्यावेळेला ही गुरुकृपेने जागृत झालेली कुंडली शक्ती आता त्या ठिकाणी गुणाधार आणि ती सुषुम्नामध्ये जाते. सुषुम्नेमध्ये चढल्यानंतर तिचं आता कार्यक्रम की प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला म्हणजे आतापर्यंत तिने जे बनवलेलं आहे ते संपवून टाकायचं, ते खाऊन टाकायचं, ते नष्ट करायचं. आपल्या घरामध्ये तो बुद्ध चाललेला सण तुमचा हो भगवान या माताजी घरामध्ये एखादा सणाला त्या सणाची तयारी करायला लागतात. दिवाळी आधी समजा दिवाळीला काय फराळ करायचा, लाडू करंजा काय काय सगळे पदार्थ त्यांना माहिती असतो. हा जो आता बनवण्याचा तयार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हा प्रसंग करून निर्मितीचा काम आहे. शक्ती देवता आहे ती करून जायची सोय घरामध्ये. आज मग कसं आला या दिवाळी आता त्याला बसा फराळ आला मग त्याची प्रसंग झाला. जे बनवलेलं होतं ते संपवायचं, खाऊन टाकायचं. आता बनवलेलं तर राहू द्या ना कपाटामध्ये असं काय कधी नाही. ते बघा तू कपाटातून काढून काढून नाश्ता ते सगळ्यांना खाऊन संपून जातो जेवण जाईल. हा प्रति प्रसंग घरामध्ये चालतो. आपला प्रसंग म्हणून निर्माण करायचं आणि निर्माण केलेलं खाऊ घालून संपून टाकायचं. मूलभूत शक्ती आपल्या देहामध्ये तेच कार्य करते. जेव्हा की प्रसंग क्रमामध्ये असते त्यावेळेला निर्मिती करते
आणि प्रतिप्रसव क्रमामध्ये ती आली की तिने जे जे बनवलेलं आहे ते सगळं सोडून जगात सुद्धा पाहतो ना आपण शेतामध्ये पिकं होती, पावसाळ्यामध्ये भाळली, कमी झाली, कापली, संपली, ती स्थिती आलेली आहे. हा जो क्रम आहे, हाच क्रम आपल्या देहातही तो चालतो. निर्मिती करते, काही दिवस राहते, संपून टाकते. अशा प्रकारे प्रसव आणि प्रतिप्रसव क्रम या दोन क्रमामध्ये शक्ती कार्य करते आपल्या देहामध्ये पोहोचते. त्यानंतर आपण शक्ती प्रसव क्रमाच्या म्हणजे निर्मितीच्या ऐवजी प्रतिप्रसव क्रमातील आत्म्याच्या मिलनासाठी अग्रेसर होते. पण आता जे बनवलं ना ते सगळं संपून टाकायचं आणि आत्म्याला बनवून घ्यायचं. आता बनवायचं काही नाही, बनवलेलं संपून टाकायचं. सरळ तिला त्या आत्म्याकडे जाताना घरामध्ये सगळं तयार करून बाहेर सोडून जातील व बाहेर असं थोडं द्यावं असं ते सगळं संपल्यानंतर मग त्यांची काळजी उठून जाते. चला आता घरात काय राहिलं. खूप शक्ती सुद्धा जे तिने निर्माण केलेलं असतं ते सगळं संपून मग ती प्रतिप्रसव क्रमाने आत्म्याकडे जायला मिळते किंवा या संसार चक्राकडे जायला मिळते. हा शक्तीचा प्रसव आणि प्रतिप्रसव क्रम. मग एक दिवस असा येतो ही शक्ती जीवाच्या जीवनातील हे अविद्येचे आवरण फेकून देते. जे आवरण तिने आपल्याकडे घातले, जीवावर आवरून घातलं, मनावर आवरून घातलं, बुद्धीवर आवरून घातलं, आत्म्यावर आवरून घातलं, तिथे जे आवरण पडदे आणले असतील तुम्ही त्या सगळ्यांना ढाकण्याचं कार्य ती करत होती. आता ती सगळी आवरण काढून फेकली. आणि संपूर्ण शुद्धी करते. प्रतिप्रसव क्रम हा शुद्धीचा मार्ग आहे तिचा. जे तिने बनवलेलं आहे ते संपूर्ण टाकायचं, ते नष्ट करायचं म्हणजे शुद्धी होते, स्वच्छता होते. घरात बनवलेले सगळे पदार्थ जे आहेत त्यांना आता वास लागून ते सगळे खाऊन टाकले जातात आणि मग तुम्ही काय करता, साफसफाई करून टाकतात. तसंच ही शक्ती सुद्धा जे तयार तिने केलेलं होतं ते सगळं संपूर्ण स्वच्छता केली आणि नंतर ती आता आपल्याकडे जायला लागलेली असते. मन, चित्त यांची शुद्धी, बुद्धी, अहंला पूर्णपणे शुद्ध करून आत्म्याकडे धाव देते. आपल्या अंतःकरणातल्या इंद्रियांना ती स्वच्छ करते. कारण तिथे जास्त जाणणार असते. हात पाय करून डोळे वगैरे आपले हेही भरतात, मळत नाही असं नाही. आणि त्याची आपण स्वच्छता करतो ना, बोलतो घेतो, दात घासतो, आंघोळ करतो. ही स्वच्छता तर बाहेरची आपण करतो इंद्रियांची, परंतु मनाची, बुद्धीची, चित्ताची, आमची स्वच्छता कोण करेल? आणि तिथं ते जास्त जाणार नाहीये. संसार विचार वगैरे आलेले तिथे जाऊन अडकलेले आहेत ना. म्हणून शक्ती काय करते, त्या अंतःकरणाच्या इंद्रियांना ती स्वच्छ करून टाकते, शुद्ध करून टाकते. आणि साधकाला समाधीचा अनुभव देते. संपूर्ण शुद्धी झाल्यानंतरच समाधी लागते शेवटी.
अंतःकरणाची पूर्ण शुद्धी झाली, मन बुद्धी चित्तावृत्ती पूर्ण शुद्धी झाली, शरीरातल्या सगळ्या गोष्टी घालण्याच्या सगळ्या उपस्थिती मग ती समाधीचा अनुभव देते. समाधीचा अनुभव देते म्हणजे ती प्रत्यक्षाच्या शिवामध्ये दिली मिळून जाते. ही जी क्रिया करत होती आतापर्यंत तिच्या क्रिया बंद होऊन जातात, क्रिया करत नाही, क्रिया शून्य झाली. एक महत्वाची गोष्ट साधकाने लक्षात ठेवली पाहिजे. एक महत्वाची गोष्ट साधकाने लक्षात ठेवली पाहिजे. काय ती म्हणजे क्रियांचे जे स्वरूप असतं आपलं, तीव्र, मध्यम आणि मंद आणि बंद, चार प्रकारच्या अवस्था क्रियांच्या. अतिशय तीव्र क्रिया होतात काही लोकांना. उद्या मानव काय करतात ते नसतात. ही तीव्र पद्धती काहींना मंद क्रिया होतात, काहींना मध्यम प्रकारच्या क्रिया होतात आणि काहींना होतच नाही. आता हे जे क्रियांचे प्रकार आहे त्यावरून साधकाने लक्षात ठेवावे की ही काही उन्नतीचं किंवा प्रगतीचं लक्षण नाही. आपल्या क्रिया मंद झाल्या पाहता, आपल्या क्रिया मध्यम प्रकारच्या चालत आहे. आता आपल्याला क्रियाच होत नाही, तुम्ही चांगल्या होत होत्या असं जेव्हा वाटेल त्यावेळेला असं समजण्याचं कारण नाहीये की आता आपली प्रगती बंद झाली, आपली उन्नती काही होत नाही. बघा, कारण क्रियांच्या स्वरूपावरून आपली उन्नती आणि अवनती अवलंबून. क्रिया हे शक्तीचे काम आहे आणि जे जसं काम असेल तशा प्रकारची ती क्रिया करते. तुम्ही सुद्धा पाहणार आपण आपल्या घरामध्ये प्रतिमा लाटणे कोणी घेतलं, त्याचं काम असेल तर लाटण्याचं काय काम आहे की त्यावेळेला ते हात वेगळं काम करतात. उठण्यासाठी दणादण 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 तीव्र क्रिया आहे ती. लाटणे त्यामध्ये मध्यम क्रिया झाली आहे की नाही. आणि कोणी घेऊन चमच्याने टाकणे हे तर अगदीच मंद झाली. म्हणून उन्नती प्रगतीचं हे काही लक्षण नव्हे. क्रियांवरून समजायचं नाही आपल्याला. तेव्हा साधकांना हा छान इशारा देत आहे शास्त्र. बाबांनो, तुमच्या क्रिया आता पूर्वी ज्या दशा होत्या तशा राहणारच नाही. कारण शक्ती त्या तिच्याकडे निघालेली ना आपल्याकडे. मग ती तीव्र, मध्यम, मंद आणि पूर्ण बंद या क्रमानेच झाली आणि पूर्णपणे बंद होऊन जाते. तेव्हा मध्यम मंद होणे, अगदीच न होणे हे काही उन्नतीचे आणि प्रगतीचे खरे लक्षण नाही. क्रिया होत असताना एवढा संकेत मिळतो की जादू शक्ती क्रियाशील झालेली ती मंद क्रिया करते, तीव्र क्रिया करते, कशा प्रकारच्या क्रिया करते. त्या क्रियांमध्ये एवढं समजायचं की शक्ती जागृत झाली. तेव्हा मनामध्ये मुळी अशी शंका संशय सांगू नका साधनेबद्दल. त्यात आपल्या पुढच्या क्रिया आपल्याला मग आपली शक्ती उन्नती किंवा विकास
तेव्हा सांगता येतो आता लक्ष घ्या. क्रियांवरून अवनती सांगता येत नाही. उन्नती आणि अवनती आपली साधनेमध्ये कशी झाली का ही तेव्हा सांगता येते की पूर्वीचे जे आचरण आहे आपलं, जो व्यवहार आहे आपला पूर्वीचं जे वर्तन आहे आपलं, दीक्षेपूर्वीचं जे आपलं आचरण आहे, आपला जो व्यवहार आहे, आपलं जे वर्तन आहे, आपली विषयांची आसक्ती आहे, विकार आहे, खानपान आहे, आवड, याच्यामध्ये काही बदल झाला का? म्हणजे उन्नतीचे लक्षण आपल्या आचरणावरून ठरवायचे. जगामध्ये आपण कसं वागतो त्याच्यापूर्वी आणि आता कसं वागतो. जगामध्ये आपल्याला जे पूर्वीचे मित्र होते ते आता आपल्याला आवडीचे आहेत का नावडीचे आहेत. जी माणसं आपल्याला पूर्वी खूप आवडायची, त्यांचे स्वभाव आवडायचे, आता ते आवडतात का नाही यावर ठरवायचं. आपली प्रगती होते आणि तसं चालू ठेवणार असेल तर कशी प्रगती. जरी क्रिया होत असेल, मोठमोठ्या काही होत असेल तरी त्या क्रियांमधून ते समजायचं. शक्ती काय करते, आपले हे सगळे बाहेर घातल्यानंतर आपलं आचरण बदलून टाकते ती, आपल्या आवडीनिवडी बदलून टाकते ती. ज्या गोष्टींनी आपल्याला आपल्या साधनेमध्ये अडचण येतील, प्रगती होणार नाही, अशा गोष्टी शक्ती मुळेच करू देत नाही. त्याची नावं निर्माण करते ती. एवढं कार्य आपल्या आवडीनिवडी बंद करून टाकणे पूर्वीच्या आणि आपल्याला चांगल्या सवयी लावणं, चांगल्या गोष्टींची इच्छा करणं, हे निर्मितीचं कार्य, हे महान कार्य शक्तीचं. तेव्हा ज्या माणसांच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये हा फरक पडत नाही, समजून घ्यायचं तुम्ही त्याच्या क्रियावर फरक पडला पाहिजे. वाईटातून चांगल्याकडे जायला पाहिजे. पूर्वी जे वाईट होतं ते वाईटांचं सुटत चाललं आणि आम्ही चांगल्या गोष्टी करायला लागलो. माणसं असो, विषय असो, कोणतं काही असो, व्यवहार असो. तेव्हा असत करून सत करून घेतो. काय असत करून सत कडे जाणार. जे मर्त्य आणि नाशवान आहे त्याच्यातून अमर्त्य आणि जे चिरंतन राहील अशा गोष्टीकडे शक्ती आपल्याला मिळते. पूर्वी आपल्याला ज्या गोष्टींची आसक्ती होती, आवड होती, ती त्याने काढून टाकली. आता आपल्याला ज्या गोष्टी आवडायला लागल्या त्या गोष्टी फार शुद्ध आणि सात्विक प्रकारचे असतात. चांगल्या गोष्टींची आवड लागणं, चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणं, त्यांची इच्छा करणं, हे आपल्या उन्नतीचं प्रमुख समजायचं. कारण ते मन जसे निघून जातात चित्तातले, जसे आपल्या आवडी बदलायला लागतात, तसे खानपान बदलायला लागतं, तसा व्यवहार बदलायला लागतो. पूर्वी जो खोटारडेपणा येत होता आपल्या जीवनामध्ये, कशा खोटेपणा घ्यावे. हे तो पाप करायला भीतो, पाप घेऊन जात होतो. नको पाप जे आहे, पाप हे दुःख देणार आहे तरी. म्हणून पापाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती
होती शक्ती आणि हे सर्व निर्मितीचे बनवले. जो मनुष्य साधनेने जास्त सुखी समाधानी असेल समजून घ्यायचं की त्याची उन्नती झाली. आणि जो सतत रडत बसतो, डोकं भरून असतो, झोपलेला असतो, चिंताग्रस्त असतो, समजा जाणून फारशी साधन साधना तुम्ही करायचं काय? अहो साधनेला तर हेच आम्हाला पाहिजे की आम्हाला हे म्हणता तुझ्याकडे यायचं ना प्राथमिक स्थितीकडे जायचं म्हटलं का शक्ती तर चांगली व्यक्ती जात नाही की आपल्या साधकाला त्याचं मन शुद्ध करून बुद्धी शुद्ध करून सगळ्या शुद्धीचं कार्य करून मिळून जातात. म्हणून साधन की उन्नती कशावर क्रियांमध्ये क्रिया आवश्यक आहे ते खरं. आता आजपर्यंत कळेल आपण क्रिया किती आवश्यक आहे. क्रिया जे झाल्याने तर आपण काल असं पाहिलं ना की चित्तामध्ये जे संस्कार असतात त्या संस्काराने वासना तयार होतात. वासनातून वृत्ती तयार होते. मग आपल्याला मनामध्ये जावं लागतं. मनातून मग प्राणाचा साहित्य परमात्मा जावं लागतं. सगळे चक्र फिरून जातात. क्रिया पाहिजे पण शक्ती सदैव त्याच क्रिया करत नाही. क्रियामध्ये ती बदल करत राहते. हे पाहिलं हो. तेव्हा आपल्या जीवनामध्ये विकसित क्रिया आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये चित्तामध्ये वागण्यामध्ये कोणत्या गोष्टीच्या आपल्याला सवयी होत्या आणि आता त्या कशा गेल्या किंवा कोणत्या चांगल्या राहिल्या हे ज्याला कळलं त्याची उन्नती झाली असं समजायचं. साधना तर चालू आहे, क्रियाही होत आहे, पण स्वभाव वर्तन वागणूक आवड निवड जर जशीच्या तशीच राहिली तर मग साधने काय साधना काय प्राप्त केलं ते साधने तेवढेच फसवणूक द्यायला, तेवढेच लवाडी करून द्यायला, तेवढेच फसवणुकीचे व्यवहार करून द्यायला, तेवढ्या कशाच पद्धतीने तो वागून राहिला तर असेल तर माणसात या साधनेचं काय. म्हणून साधना ही मूर्खाला शहाणं बनवणारी. कुणी मूर्खपणा करत होता त्या मूर्खाला आता ती शहाणं बनवते आणि तुझं शहाणं झालेलं नसेल तर साधने. आता त्याला मग असं बघायचं की क्रिया होता साधने कुठून कशामुळे होतात ते बघायचं. क्रिया कशामुळे होतात, क्रियांचं उगमस्थान कुठे आहे. साधकाला हे माहिती असलं पाहिजे की आता आपण आपली विश्वास झाली आहे, आपल्याला क्रिया पण होत आहे, पण ह्या क्रिया केव्हा कशा कुठेच सुरू झाल्या कोणीच काय झाली आणि माहिती नव्हतं आपण समजावं तेव्हा त्या ऐकून तेव्हा मिळाल की त्या क्रिया कशा कुठे सुरू होतात. सद्गुरु कृपेने शक्तिपाताची दिशा झाल्यानंतर अनादी काळापासून विकृत असलेली शक्ती साधकाची कुंडली जागृत होते. त्यामुळे ती मूलाधारातून सुषुम्नेत प्रवेश करते. ते मूलाधार जे चक्र आहे ना त्या चक्राच्या खाली ती बसलेली असते, झोपलेली असते आणि मग सद्गुरूंची कृपाने सद्गुरूंची जी जागृत शक्ती तिला स्पर्श करते त्यावेळेला ती जागी होऊन नंतर मग ती
मूलाधारातून व सुषुम्नेच्या मुखामध्ये शिरते. आता मूलाधारामध्ये ते सुषुम्नेचे टोक आलेले आहे आणि दुसरं टोक कुठे जाते का? सुषुम्नेचं दुसरं टोक आहे सहस्रारामध्ये. मार्ग काढला का तुम्ही तुझा? एक टोक पाठीच्या कण्यातून थेट खाली मूलाधाराला पकडलेलं आहे सुषुम्नेचं. सुषुम्ना नाडी आहे, योगीच नाडी आहे ती. त्या नाडीचा एक टोक मूलाधाराला पकडलेलं आहे, त्याप्रमाणे पाठीच्या कण्यातून आलेली. आणि दुसरं जे टोक आहे तिचं ते मस्तकापर्यंत सहस्रार चक्रापर्यंत गेली. म्हणून तिचा जो प्रवास आहे हा मूलाधारापासून सहस्रारापर्यंतचा प्रवास आहे असं म्हणतात. त्यांचा सुषुम्नेमधूनच ती प्रवास करते. आता ती सुषुम्ना सूक्ष्म आहे, ती काय आपल्या ह्या जसं नाड्या असतात देहामधल्या आपल्याचा तशी नाडी बरं तुम्हाला तशी नाडी बरं त्यातही वायू वाहिनी असलेली खऱ्या वेळेला, परंतु ही सुषुम्ना दोघांच्या मध्ये असते आणि ती गुप्त नाडी आहे. याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपलं गंगा, यमुना आणि सरस्वती. जिथं गंगा यमुना मुखात सरस्वती दिसते का तुम्हाला? पुढे मुखावर म्हणतो तू त्रिवेणी संगम तीन नद्या आम्ही जाऊन आलो, पाहिलं, विचारलं तिसरी नदी कुठे आहे? अहो महाराज कशी तिसरी नदी ती सूक्ष्म आहे. जिथं आता त्या त्रिवेणी मध्ये सुद्धा तिसरी नदी आम्ही कल्पित मानतो सरस्वती. तशी ही कुंडलिनी मध्ये ज्या नदी प्रवास करते ती सुषुम्ना नाडी सरस्वती आहे आणि निराकुंडला या गंगा यमुना नद्यांच्या. आणि या तिन्ही कुठे मिळतात? खाली मूलाधार चक्रामध्ये पृथ्वीवर. आणि मूलाधार चक्र पृथ्वी तत्व आहे ना, मग पृथ्वीवर नाड्या आलेल्या आहेत, तीन नाड्यांचा संगम झालेला आहे. हा त्रिवेणी संगम वगैरे या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करायचं असतं आपल्याला. हा सुंदरता विषय. तेव्हा कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर मूलाधारामध्ये ती उठते आणि उठल्याबरोबर जागृत झाल्यानंतर ती वर जायला लागते. तेव्हा त्या सुषुम्नेचे तोंड उघडलं जातं आणि मग त्या सुषुम्नेच्या या मुखामधून ती आत जाते. परंतु ते सुषुम्नेचं टोक अजून त्या मूलाधारावर टेकलेलं आहे ना, म्हणून तिच्या क्रिया मूलाधारावरच्या क्रिया सुरू होतात. मूलाधारामधून सुषुम्ना जर जायला लागली की त्या ठिकाणी सगळी पृथ्वीची जी भाग आहे ना, जंगल आहे ना, माती आहे ना, ती सगळी त्या ठिकाणी होम बंद करून ठेवली. आणि मग ते सगळं बंद झालेलं होम स्वच्छ करून तुला आत जावं. आत जाताना त्या ठिकाणी प्राण प्रक्षुब्ध होते. प्राणाची क्रिया प्रक्षुब्ध होते. झालं मिळत नाही, वर्षाला मिळत नाही. त्यांची जी ललिता आहे ती अनेक मनांनी भरलेली होती. मुखस्था जाणार शक्तीवर म्हणून ती खवळते, शुद्ध होते. तिला शुद्ध म्हणून घेते. प्राण शुद्ध होते, शक्ती खवळते आणि खवळलेली शक्ती मग क्रिया करायला लागते. मग ती खडखड करते आणि ती अशी खडखड करायला निघून जाण्यासाठी मग क्रिया सुरू करते. शरीरामध्ये कंपनी
तेव्हा क्रियाची सुरुवात मूलाधारामुळे जे सुसुमचं मुख आलेलं आहे त्या मुखामध्ये असलेल्या धारणेला मूलाधारातल्या कार्यासाठी प्राण शुद्ध करायला शक्ती कवळलेली आहे. आणखी जी कंपना आलेली असतात त्या कंपनांमध्ये क्रिया सुरू आहे. म्हणजे आपल्या ज्या सगळ्या क्रियाशीलामध्ये पसरलेल्या असतात या प्रकारच्या त्यांचं मुखच आहे मूलाधार. हा सुंदर श्लोक आहे राहुला योग उपनिषदामधला श्लोक आहे. मूलाधाराची जी गती वृद्ध झाली क्रिया सुरू होतात. या बाबतीत योग उपनिषदच्या 6व्या अध्यायामध्ये ते वर्णन झालेले. ते वर्णन करायला आधार वाकरोधेन आधार मूलाधार संतोष आधारेण सगळं शिकायचं. आधार वाकरोधेन शरीरं कंपते यदा मूलाधारामधल्या त्या वाक्य प्राणवायू किंवा शक्ती ज्यावेळेला वृद्ध होते म्हणजे तिला जायला जागा मिळत नाही त्यावेळेला ती पोटायमान होते वृद्ध होते. आधार वाकरोधेन शरीरं कंपते यदा आधार वाकरोधेन योगी नृत्यति सर्वदा. मग त्या आधार वाकरोधेन तो योगी नृत्यति सदा तो नाचतो. मग तिथं कंप सुरू झाले तिथं क्रिया सुरू झाल्या तिथं सगळ्या अंगामध्ये शिरतात. आणि मग तो जो योगी आहे तो जो साधक आहे त्या योगाला नसा असं वाटतं उड्या मारा असं वाटतं पुन्हा असं वाटतं काय काळ्या वाजा असं वाटतं गणना मिळा असं वाटतं नाना प्रकारच्या क्रिया मिळतात. नीट सांगते झालं सुषुम्नेच्या मुखामध्ये मूलाधाराच्या क्रियामध्ये तिथून सुरू आहे. आधार वाकरोधेन योगी नृत्यति सर्वदा आधार वाकरोधेन विश्वं तत्रैव दृश्यते. आता हे फार सुंदर वर्णन आहे. तू मला काय झालं तिथे घ्या. आधार वाकरोधेन विश्वं तत्रैव दृश्यते. सृष्टि धारया आधारे सर्वदेवता आधारे सर्ववेदाश्च तस्मात् आधारं आश्रये. मूलाधाराला इतकं मोठं दिलेलं आहे आपल्या साधनेमध्ये. हे आता हे विषय सांगतो म्हणून कळतं. आधार म्हणजे मूलाधार. मूलाधार म्हणजे पृथ्वी तत्वमध्ये हे तर खरं. मग आपल्या सगळ्या देवदेवता कुठे असतात दर्शन घेतो आपण. आकाशात जातो का पृथ्वीवरच येत ना सगळे देवदेवता हे कुठे झाले पृथ्वीवरच का झाले ना. सृष्टी कुठे धारण होते निर्माण होते पृथ्वी त्या पृथ्वीवरच ही सगळी सृष्टी निर्माण झाली ना. हे सगळं विश्व आपल्याला कुठे दिसतं पृथ्वीवरच दिसतं ना. म्हणजे जे जे तुम्हाला या बाहेर पृथ्वीवर सगळं जे दिसतं तेच त्या मूलाधारामध्ये आहे. पिंडी ते ब्रह्मांड असं जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. पिंड म्हणजे आपलं शरीर त्याला पिंड म्हणतात. हा पिंड आहे आपला. बाहेर ब्रह्मांड आहे. ब्रह्मांड आणि पिंड यांच्या रचना दोघीच्या सारख्या. जे ब्रह्मांडामध्ये तेच पिंडात म्हणजे पिंडात ते ब्रह्मांड आहे. मग ब्रह्मांडामध्ये काय पाहतो होतं नद्या पाहतो पर्वत पाहतो. इथे नद्या पर्वत आहे
इथं सगळं विश्व बाहेर पाहतो, इथे विश्व आहे. इथं सगळा देव देवता पाहतो, इथे इतका देव देवता आहे. जे वेद आहे तेच वेद इथे आहे. तस्मात आधार विनाशे, म्हणून आधाराचा आश्रय करावा, म्हणजे तो आधार मोक्ष आहे असं समजावं. आधारच नसला की निराधार होईल. मोक्ष निराधार कोणी स्थिती येते. काय केलेलं लागत आहे कुठून उभं राहा, अशी कल्पना करा. पृथ्वी नाही तुला बाहेर कुठून आली बाहेर किंवा मूलाधार हे चक्र हे सगळ्यात महत्वाचं चक्र बरं. जसं पाहिलं तर ते पृथ्वी तत्व आहे. घन आहे. अरे घन जर नसलं तर पाणी कुठं राहील रे, गेलं कुठं राहील. आणि मागणी कुठं चालली. पृथ्वी तत्व फार मोलाचं आहे. म्हणजे तिथं जीव वनस्पती सृष्टी सगळे तयार होतात. म्हणून आपल्या देहामध्ये असलेले हे मूलाधार चक्र जे आहे ना, ते अतिशय महत्वाचं चक्र आहे. हे आता आपल्याला हे शास्त्र सांगतो म्हणून कळतं. पण आपलं मूलाधार चक्र माहिती, मी कुठलं चक्र माहिती. चक्र आहे आणि विशेषतः मूलाधार आहार चक्र जे आहे ते सगळा शरीराचा आहार. हा पाशिदाचा असा काढता राहिला कारण तो त्याच्यावर टेकलेला आहे पृथ्वीवर मूलाधारावर. तिथं जर वायू राहिला असेल ते कसं झालं. मग जमीन भूमीच्या तेव्हा म्हणून मूलाधाराला फार महत्व आपल्याच्या. आणि मग सगळ्या क्रिया मूलाधारामध्ये होतात. क्रियाची सुरुवातच मूलाधारामध्ये. मूलाधार हे सगळ्या आपल्या क्रियांचं मुख्य ठिकाण आहे. सगळ्या देव देवता तिथं जातात, सगळं विश्व तिथं पाहायला मिळतं. बरं आहार वातरोगेन शरीर कंपतेन आहार वातरोगेन तिसरा आहार वातरोगेन विश्वं तत्रैव दृश्यते. विश्वाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याला आधार चक्र मिळेल. ते तुम्हाला विश्व दर्शन करेल. सृष्टी धारे ती आधारे सर्व देवता. सगळ्या सृष्टीतल्या देवता त्या आधार चक्रात आधार हे सर्व देव असते. सगळे देव जे आहेत जे आहे त्या आधार चक्रामध्ये सुरुवात होते. तस्मात आधार आश्रय म्हणून आधाराचा आश्रय घ्यावा. त्यांना आधार नसला तर तो निराधार होईल ना. म्हणून आधाराचा आश्रय घ्यावा लागतो. शास्त्र सांगतात याच्याशी फार सुंदर स्पष्टीकरण कशी आहे, सुंदर आहे. आत्मशक्तीचे म्हणजे कुंडलिनीचे बदल झाले की प्राणाची गती बदलून जाते. आतापर्यंत प्राण कुठल्या गतीने वाचवत आहे तरी माहिती तर आपल्याला. आणि त्याची गती बदलली हे कसं कळेल. आतापर्यंत पूर्व मार्गाने प्राणगती सुरू केली. शास्त्रीय योगापण नाटक त्या वेळा पूर्वला दोन झालेले आहे. तर आणि त्यामुळे आपण श्वास घेतो, वाहत जातो, तिथे आत्मचेतना त्याला लागते, प्राण बनतो, शरीरामध्ये तो पुसतो, चेतना आणि आपल्या शरीराचं सगळं कार्य हृदय वगैरे परिसर वगैरे उच्चारण वगैरे सगळ्या संस्था कार्य करतात. हा पूर्व मार्ग शक्तीचा. त्या पूर्व मार्गाने ती शक्ती निर्माण करते. देहाला सांभाळते, वाढवते, फुगवते, कृष्ण बनवते. काय नाना प्रकारला जे वाटलं कसं करते आहे ती शक्ती. परंतु ती कुशलक्रमात आहे, निर्माण करण्याच्या कार्यात आहे आणि पूर्व मार्गाने चाललेली.
म्हणून प्राणाची गती जी असते ती वरून खाली अशी पूर्व मार्गाने चाललेली असते. आता प्राणाची गती खालून वर गेली, मूलाधारातून वर निवड झालेला प्राण बघा तसं लक्षात घेऊन सर्व विषय ही प्राणगती आता उलट चाललेली आहे. म्हणून फडकतो काय फडकतो माहिती का, ते म्हणतात जेव्हा पूर्व मार्गाने प्राण प्रवाह वाहत असतो त्यावेळेला तो दृश्य या जगातल्या अनेक गोष्टींनी द्वैतमती अनेक मोठी मोठा जातो. त्याच्या बुद्धीमध्ये जे ज्ञान घडतं ते जगाचं ज्ञान घडतं, द्वैताचं ज्ञान घडतं, अनेकत्वाचं ज्ञान घडतं. काय ते सांगायचं किंवा वाट मिळाल्यामुळे प्राण्याची गती बदलते ते वळल्या जातात. ते प्रसिद्ध होऊन सहस्रार चक्राकडे जाऊ लागतात. परंतु पुढे जाण्याला वाट न मिळाल्यामुळे आधार चक्रामध्ये युद्ध होतात. त्यामुळे शरीरात कंप निर्माण होते. मूलाधार चक्रात प्राणबुद्ध झाल्यामुळे साधक आनंदित निर्माण लागतो. ह्याच्या नाचायच्या हसायच्या बोलण्याच्या क्रियांना काही आनंदाच्या क्रिया फार. आधार चक्रामध्ये प्राणवायूचा निरोध झाल्याने तेथे साधकाला पूर्ण विश्वाचे दर्शन होते. कुंडलिनी शक्ती मूलाधारात निवास करते. तिच्या या स्थितीवर सृष्टीचा आधार म्हणून मूलाधार आहे. या ठिकाणी सर्व सृष्टी सर्व देवता सर्व वेद असतात म्हणून आधार शक्तीचा आशय होतो. आता इथून माणसाची जी पूर्वीची स्थिती आहे आणि आताची जी स्थिती आहे याच्यामध्ये बदल. पूर्व मार्गाने जो प्रवास चाललेला होता प्राण्याचा त्यावेळेला जी आमची स्वभावाची आचरणाची आवडीची नाना प्रकारच्या गोष्टींची जी स्थिती होती ती राहिली नाही. आता प्रवाह बदलला. म्हणून माणसाच्या मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये फरक पडायला लागतो. प्राण्याचा प्रवाह जो आहे तो आता उलट झालेला आहे. पूर्वी वरून खाली चालला होता, आता वरून खाली हळू वर चाललेला आहे. बदलला पाहिजे ना आपला स्वभाव. आसक्ती काय नाना प्रकारचे आपले पूर्वीचे होते त्याच्यामध्ये परिवर्तन घडतं. परिवर्तन का घडतं? प्राणाचा आपल्याला हा उलट दिशेने वापरला. साधी गोष्ट आहे ना, तुम्ही उकळायला काही घेतलेलं आहे, काही धान्य वळा काही उकळून टाकून ते कशा करायला. आता जिकडे वारा येईल तिकडे तुम्ही धरता ना, वाऱ्याची दिशा बदलली की तुम्हाला पाठ फिरवावं लागते. इथे कोण फिरतो अगदी तसंच आहे. तो प्राणाचा प्रवाह जेव्हा पुढे दिशेने चालला होता त्यावेळेला तुमचे स्वभाव तुमचे आले तुमचे गुण वगैरे जे काय असेल ते, पण तो आता स्वभाव बदललाच पाहिजे तुमचा. कारण तो आता प्राणाचा प्रवाह जो आहे तो उलट दिशेने चाललेला आहे. चोखा सुंदर शासनाची झालेली हे ऐकलंच पाहिजे साधकांनी. तुम्हाला पण काय करून प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन तुम्ही कान वेळ सांगू शकत नाही. आणि म्हणजे सांगावंही लागेल काही लागेल.